कृष्णाई, आजवर 100-200 लग्न जुळवलीत मी, पण शारदाचं लग्न जुळवण्यात एक वेगळं समाधान आहे. लई सुखात राहील तुमची लेक. तात्या, ते मी काय म्हणते, उगा लग्नाची लई घाई कराय ना ग. काही दिवस जाऊ द्यात, आताच न ग. हे काय आता नवीन? आजवर शारदासाठी स्थळ बघा म्हणत होता आणि आता स्थळ आणले नाही म्हणताय? नाही नाही म्हणते मी, काही दिवस जाऊ द्यात. अजून शारदाचा शिवण क्लास पण पूर्ण व्हायचा. शिवण क्लाससाठी कुणी लग्न लांब नेऊ टाकतं का? आणि स्थळ असं आहे की शारदाला शिवणकाम करायची गरजच नाही. चांगलं खातं पितं घर आहे. हा, पण आम्हाला लगीन करायचंच नाही एवढ्यात. माफ करा. तात्या, शारदाताईसाठी एकदम रुबाबदार नवरा हुडकला की तुम्ही. नुसता रुबाबदार नाही, तुझ्या अटीप्रमाणे घर सुद्धा चांगलं आहे आणि त्यातली माणसं सुद्धा चांगली आहेत. मला लेक असते ना तर या घरातच माझ्या लेकीचं लग्न लावलं असतं मी. पण कृष्णाईच्या मनात वेगळंच आहे. लग्नाला नाही म्हणतीय. आई, आजवर स्थळ बघा, घर बघा, पोरीचं वय उलटून चाललंय म्हणत होता आणि आता चांगलं स्थळ आणलंय तर नाही म्हणताय? नाही, काही दिवस जाऊ द्यात एवढंच म्हणत होती मी. चांगली पोरं शिल्लक राहत नाहीत लई दिवस. तात्या, एक मिनिट हा. आई ये ये. काय झालं आई? काय नाही, ते लगेच घाई करा ना ग, एवढंच म्हणत होती. अगं यात घाई कसली? शारदाताईच्या लग्नाची तू दिस रात काळजी करत होतीस का नाही? आणि आता जर जुळतंय तर का नको म्हणते आई तू? ते गौरी, अगं मीच आईला नाही म्हणून सांगितलं. अगं पण का ताई? तू मुलाचा फोटो बघितलास? चांगला आहे मुलगा. आणि आई, तात्या म्हणताय तसं जर मुलाचं घर असेल तर का नको?